त्या बाजूला बरंच काही दिलेलं पण आहे. जे दिलेलं आहे त्याच्यावरती फोकस ठेवून जर आपण काम केलं तर तो विशेष मुलगा सर्वसामान्य मुलाप्रमाणे जगू शकतो, वावरू शकतो, हे सिद्ध झालेलं आहे. तेच काम आपण आपली संस्था करते आहे, याचा मला विशेष आनंद आहे. वल्लरी करमरकर नावाचे ऐकून तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. मी एवढ्यासाठीच ते उदाहरण सांगतोय. तिचे वडील, तिची आई आणि तिची आत्या त्यांच्याकडेच होती. आणि 3 माणसं वल्लरीसाठी, वल्लरी विशेष घटक मधली मुलगी होती, तर त्या मुलीसाठी आयुष्य वेचलं गेलं, आयुष्य वेचलं. आणि तिला संस्कृत मध्ये तिला BA केलं, MA केलं, PhD केलं, तिच्यावर पुस्तक आलं. पण परवा दुर्दैवाला तिचं परवा निधन झालं तिचं. पण तिची जी वाटचाल आहे तर ती मी फार जवळनं बघितली आहे. मी घरी जायचो तर तिची एकदा मुलाखत घेतली आणि मी त्यावेळेला पुण्याला प्रसिद्ध केली. त्याच्यानंतर एक 5-6 वर्षानंतर असं बाहेर फिरत असताना तिला आधार द्यायला लागायचा. तर ती मुलगी व्हीलचेअरवर बसली त्या पद्धतीनं. तर तिला विचारलं, कोण आहे ती? पुढे का काय? म्हणजे मी तुम्हाला सांगायचं कारण काय, तिची स्मरणशक्ती मध्ये गॅप पडला होता, तरी पण तिनं ओळखलं की घोरपडे का. स्मरणशक्ती येईल त्या आई वडिलांनी, आत्यानं एवढं तिच्यावरती विशेष लक्ष ठेवलं. तर अशा मुलांची आज सेवा हे चांगले करतायत. आणि दुसरा एक विषय म्हणजे आता महत्वाचा जो आहे तो हा, जी माणसं चांगली आहेत, धडधाकट आहेत, अशी माणसं पण आता यांच्याकडे यायला लागली. मोबाईल मुळे जे काय त्यांचा मेंदूचा, डोळ्यांचा जो काय त्यांच्यावरती आघात झालेला आहे, आणि ही जी